साकी बाबा कदम प्रकरण 23. नंदिनीताई, प्रोप्रायटर रामय्या आणि अच्युतन ऑफिसमध्ये एकत्र बसले होते. विषय गंभीर होता. साकीच्या मूर्खपणामुळं पेच प्रसंग निर्माण झाला होता. कोर्टाच्या समन्सचा अपमान करता येण्यासारखी स्थितीही नव्हती. मग काय करायचं नंदिनी? रामय्यांनी विचारलं. एक मार्ग आहे. श्याम आणि मारिया यांनी एकत्र मिळून न जाता प्रथम जाऊन मारियानं साक्ष देऊन परत आल्यानंतर श्यामनं जावं आणि तसा कोर्टाला अर्ज पाठवावा परवानगीसाठी. गुड आयडिया. अच्युतन, तसा अर्ज टाईप करून घ्या. आजच्या आज पाठवा आणि त्यात स्पष्ट लिहा, मारिया आणि श्याम दोघे मिळून जर गेले तर सर्कसचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. नंदिनीताईंच्या कल्पनेचा उपयोग झाला. कोर्टानं तशी त्या दोघांना एकेकट्याने येऊन साक्षी देऊन जायला परवानगी दिली. साकीचं समाधान झालं. पण अच्युतननं दारूच्या धुंदीत मारियाला सारा प्रकार सांगितला तेव्हा तिला अतिशय दुःख झालं. लग्नानंतर काही काळ साकी मनमोकळेपणानं वागली खरी, पण तिच्या स्वभावातला तो दोष मात्र यत्किंचितही कमी झाला नव्हता. प्रथम निघाली ती मारिया. विमानतळावर तिला निरोप द्यायला श्यामबरोबर साकीही आली होती. तशी ती मारियाशी वरवर बोलायची. विमानतळावर तिच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन साकी म्हणाली, मारिया, एक काम करशील कलकत्त्यात? बोल. होण्यासारखं असेल तर नक्की करेन. नंजापांच्या घरी जा. अम्मीला भेटून सांग. श्याम कलकत्त्याला जाऊन परतल्यानंतर सवडीनं मीही येऊन जाईन म्हणावं. खांदे उडवून मारिया म्हणाली, विचार करून बोलतेस का तू हे? का, काय झालं? तसं नव्हे ग. मग त्यावेळी मीही इथंच असेन. श्यामला आणि मला एकत्र न राहू देण्याचा तुझा निर्धार आहे म्हणून म्हटलं. साकी चमकली. मारियाच्या बोलण्यातली खोच तिला अचूक कळली. मारिया विमानाच्या शिर्डीपाशी येऊन श्यामला म्हणाली, अच्छा, बाय बाय श्याम. बाय बाय साकी. जर सुखरूप परत आले तर भेट होईन पुन्हा. म्हणजे तू परत येणार नाहीस की काय? पण मारिया त्याचं उत्तर द्यायच्या आतच दरवाजातून आत गेली. त्या रात्रीच्या खेळाला श्यामला चुकल्यासारखं वाटलं. पण त्याहीपेक्षा मारियानं शेवटी उच्चारलेले ते शब्द, सुखरूप परत आले तर भेट होईल, हे मात्र श्यामच्या जिव्हारी लागले. असं मारिया का म्हणाली? तिनं अँटोला पकडून दिला म्हणून त्या गँगमधले काही गुंड तिच्या जीविताला अपाय तर करणार नाहीत ना? की जाताना तिच्या विमानाला अपघात होईल? अशा एक ना हजार दुष्ट विचारांनी श्यामला ग्रासून टाकलं. मारियाबद्दल आजपर्यंत वाटला नव्हता इतका जिव्हाळा त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला. हुरहुर लागून राहिली. पण ती जेव्हा कलकत्त्याच्या विमानतळावर उतरली तेव्हा केंद्रीय गुप्तहेर खात्याने तिच्या जीविताला कोणताही धोका होऊ नये या उद्देशाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ती ज्या हॉटेलवर उतरली होती तिथंही गुप्तचर विभागातले आर्म्ड गार्ड नेमण्यात आले होते. खटला भारी स्वरूपाचा होता आणि अशा प्रकारच्या खटल्यात महत्त्वाच्या साक्षी होऊ नयेत यासाठी गुन्हेगार आपल्या हस्तकांकरवी हमखास प्राणघातक हल्ले करीत असतात. त्या जाणिवेनं पोलीस खातं अलर्ट करण्यात आलं होतं. इतकंच काय, पण तिच्यासाठी जेवणाचे पदार्थ खास पोलीस मेसमधून मागवण्यात आले. हॉटेलातल्या कुकनं न जाणे अफूचा चोरटा व्यापार करणाऱ्याच्या मोहाला बळी पडून मारियाच्या खाद्यपदार्थात काही घातक पदार्थ मिसळू नयेत म्हणून मारिया 4च दिवस कलकत्त्याला होती. साक्ष संपल्यानंतर 2 संरक्षकांना सोबत घेऊन ती नंजप्पांच्या घरी गेली. अम्मी आपले शेवटचे दिवस मोजत होती. दारात गाडी येताच कोणीतरी म्हटलं, सर्कसमधली मुलगी आली. अम्मीला वाटलं साकीच आली. एका बाजूवरून कलून तिनं डोळे किलकिले करून
क्षीण आवाजात हाक मारली, साकी आलीस? अम्मी, मी मारिया आहे, साकी नव्हे. साकी का नाही आली? कॉटजवळच्या स्टुलावर बसून मारियानं अम्मीचा हात हातात घेत म्हटलं, माझी साक्ष होती म्हणून आले. साकी नंतर येते म्हणाली. नंजाप्पा बाहेर गेले होते, तेही आले त्यावेळी. काय मारिया, भलतीच प्रसिद्धी मिळवलीस या खटल्यानं. प्रसिद्धी मिळवली, पण तिचा काय उपयोग? का अशी निराश का? परवा तर मला इथं समजलं की भारत सरकार या केसच्या निकालानंतर तुला बक्षीस देणार आहे. असं? मला काही कल्पना नव्हती. आमची साकी कशी आहे सांग बरं. बरी आहे. नवऱ्यात मशगूल झालेली दिसते. अशी तशी नाही, जगातली प्रत्येक तरुण स्त्री तिच्या नवऱ्याला बळकावायला टपून बसली आहे असं रात्रंदिवस तिला वाटतंय. म्हणजे काय म्हणतेस तू मारिया? बाप्पा, खरं म्हणजे साकीच्या पश्चात तिची नालस्ती करणं योग्य नाही, पण साकीनं हा स्वभाव नाही टाकला तर ती स्वतःवर तर दुःखी होईलच, पण श्यामला देखील स्वास्थ्य लाभू द्यायची नाही. हां, दीर्घ निश्वास सोडून नंजाप्पा म्हणाले, लहानपणी हट्टी मात्र होती खरी, पण मला वाटतं एखाद दुसरं मूल झालं की स्वभावात बदल घडेल तिच्या. घडेल तेव्हा घडेल, पण सध्या तरी माहुतासारखं संशयाचा अंकुश सारखा श्यामला टोचते आहे. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. डफरीन मास्तर, फर्नांडिस, अजय, गोपालन, अब्बास या सर्वांचं कुशल नंजाप्पांनी विचारलं. तसंच बॉबी जॅग्वार, व्हॅनी बंगाली, वाघीण इत्यादींच्या प्रकृतीविषयी देखील विचारपूस केली. श्याम जनावरांचे खेळ घेण्यात निष्णात झाल्याचा वृत्तांत वेळोवेळी नंजाप्पांना समजत होता. तरी देखील त्यांनी विचारलं, श्यामचं काम काय म्हणतंय ते विचारू नका. अशी फक्कड कामं घेतो की जनावरं काही वेळा त्याच्या डोळ्याच्या इशाऱ्यावर चराचरा वागतात. परवा जॅग्वारनं रोलिंग बॉलवरची कसरत अतिशय आकर्षक केली. श्यामनं जनावरांच्यावर अशी किमया केली आहे की परवाच काय झालं? रविवार होता, वेळ सकाळची 8च्या सुमार असेल. आमची सर्कस सिंगापूरच्या मध्यवस्तीत उतरली होती आणि त्या दिवशी सकाळी बॉबी बिबळ्या पिंजऱ्यातून सुटला आणि सरळ मेन गेट ओलांडून रस्त्यावर आला. काय सांगतेस काय? समथिंग हॉरिबल. मग काय? सगळा हाहाकार उडाला. धांदल धावपळ सुरू झाली. बापरे, मग काय झालं? रस्त्यावरचे लोक सैरावैरात धावत सुटले. दुकानं फटाफट बंद झाली. वाहनं देखील दूर निघून गेली. कोपऱ्यावरचा मलाई पोलीस लाकडी स्टुलावर उभा राहून रहदारीचे नियंत्रण करीत होता. तो देखील बॉबीला पाहून भीतीनं धूम पळाला आणि बॉबी चक्क त्या पोलिसाच्या मोकळ्या स्टुलावर चढून बसला. हिज मास्टर्स व्हाईस कंपनीचा कुत्रा बसावा तसा, आणि जिभेने मिशा चाटू लागला. काही वेळाने तो अगदी निश्चल असा पुतळ्यासारखा बसला. पोलीस स्टेशनवर रहदारीच्या पोलिसानं फोन केला व सायरन वाजवीत धोक्याचा इशारा देत रायफलधारी पोलिसांची तुकडी येऊन ठेपली. चौकातले रस्ते रोखून त्यांनी बॉबीवर निशाण रोखलं. पण हा सारा गोंधळ पाहून श्याम धावला. त्यानं बंदुकीच्या फैरीनं झाडण्याबद्दल विनवलं आणि तो बॉबीपासून 10 फुटांवर येऊन उभा राहिला. बॉबी, गेट डाऊन, तो म्हणाला. पण बॉबी त्याच्याकडं पाहत गुरगुरला, कारण श्याम साध्या कपड्यात होता. तेव्हा श्यामनं केजबॉयला आपला काळा सूट आणायला फरमावलं. त्या चौकात साध्या कपड्यांवरच त्यानं सूट चढवला आणि पुन्हा हुकूम सोडला, बॉबी, गेट डाऊन. मग बॉबी स्टुलावरून हळूच उतरला. श्यामनं समोरच्या दुकानाची फळी अर्धवट उघडून पाहणाऱ्या दुकानदाराला ओरडून म्हटलं, इफ
हॅव अ बटर पॅकेट, प्लीज थ्रो इट. सुदैवानं त्याच्याजवळ दुकानात लोण्याचं पाकिट होतं. ते त्यानं दुरूनच भिरकावलं. श्यामनं त्यातलं थोडं लोणी तळहातावर घेऊन बॉबीजवळ जाऊन त्याला चाटवलं. शाब्बास, आहे खरा धाडसी. पुढे काय झालं? असाच काही अंतरावर जाऊन हातावर आणखी थोडं लोणी घेऊन श्याम ओरडला, बॉबी, लुक हिअर, मोर बटर फॉर यू. आणि बॉबी श्यामकडे झेपावत निघाला. तो जवळ येई तसा श्याम सर्कसच्या आवाराच्या दिशेनं उलटपावली चालू लागला आणि असं करीत शेवटी त्यानं बॉबीला कसाबसा पिंजऱ्यात आणून बंद करून टाकला. पण पिंजरा उघडा राहिलाच कसा? लॉक नव्हतं केलं त्याला. विसरून राहिलं होतं म्हणे. पण झडप कशी उघडली गेली? मला यात माकडं फार आहेत. माकडांनी उघडली म्हणे. भारी वात्रट जात मेली. सर्कसवर आफतच आली होती तर काही अनुचित प्रकार घडला नाही म्हणून बरं. अहो, पण त्या प्रकारानं श्यामला आणि बॉबीला भलतीच प्रसिद्धी मिळाली. दुसऱ्या दिवशी सिंगापुरात श्याम आणि बॉबी याशिवाय बातमीच नव्हती. या जोडीला पाहायला लोकांनी इतकी भयंकर गर्दी केली की नंतर 8 दिवस सर्कसचं उत्पन्न हजारो रुपयांनी वाढलं. ते कुठं विसरता मारिया? मग हा प्रकार त्या माकडांचा नव्हे म्हणजे हे कारस्थान त्या नंदिनीचं. सर्कसचं उत्पन्न वाढवायच्या अनेक क्लुप्त्या नंदिनीजवळ आहेत. तिनंच हा प्रकार घडवला असेल. त्यावेळी नंदिनी कुठं होती सांग? त्याच प्रथम ओरडल्या, बॉबी सुटला म्हणून. इतक्या सकाळी कशाला आली होती ती तिथं? पण कधी कधी तालमीच्या वेळी येतात त्या लवकर उठून. काही नाही, हे कारस्थान तिचंच. तुला कल्पना नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची सुरक्षितता न जाणता वाटेल ते करील ती महाकारस्थानी बाई. पण सर, मला वाटतं त्या तसं करणार नाहीत. वेडी आहेस मारिया? अगं, तिच्या इतकी निर्दय बाई नाही. माझंच बघ ना. हात मोडलेला असताना देखील तिनं मला नोटीस देऊन कामावरून कमी केलंय ना. मारिया फार धूर्त होती. तिनं ओळखले की नंजाप्पांच्या मनात अद्यापही नंदिनीताईबद्दल द्वेष आहे आणि त्या द्वेषापोटीच ते त्यांना कारस्थानी म्हणतायत. मग मारियानं तो विषय टाळला. अम्मीच्या प्रकृतीची काळजी घ्यायला सांगून तिनं नंजाप्पा दाम्पत्याचा निरोप घेतला. त्यानंतर मारिया सिंगापूरला सुखरूप परतली. पण प्रकरण 23 येथे समाप्त. साकी बाबा कदम.